सोलापूर लोकसभा लढवण्यासाठी व्यंकटेश्वर महास्वामी हे आग्रही आहेत। सोलापूरमधून भाजप मलाच तिकीट देणार असा दावा व्यंकटेश्वर महास्वामी यांनी केलेला आहे। कर्नाटकचे झळकी मठाचे मठाधीश व्यंकटेश्वर महास्वामी लोकसभा लढवण्यासाठी इच्छुक आहेत। सोलापूरसाठी शरद बनसोडे, राम सातपुतेंसह अमर साबळेंची देखील नावं आता चर्चेत आहेत आणि मागच्या वेळी व्यंकटेश्वर महास्वामींनी अपक्ष निवडणूक लढवली होती। झळकी मठाचे मठाधीश जे आहेत महाराज ते आता या ठिकाणी भाजपकडून उमेदवारी मागता आहेत। काय नक्की मागणी आपली असणार आहे पक्षाकडे, भाजपकडे, आणि काय दावा आहे आपला? मी श्री व्यंकटेश्वर महास्वामी जे आहे, सोलापूरचे प्रश्न, पाणी, उद्योगधंदे याचा डेव्हलपमेंटसाठी मी भाजपाकडून तिकीट मागितलेली आहे आणि मला तिकीट पण देतो म्हटलं तर मी सगळं रेडीमध्ये आहे। येत्या 12 तारखेला माझं नॉमिनेशन आहे, सकाळी 11 वाजता 42 रिटर्निंग ऑफिसर कलेक्टर सोलापूरकडे। सोलापूरचे जे विद्यमान खासदार आहेत त्यांच्या दाखल्याबाबत काही आक्षेप घेतले गेले, ते कोर्टात प्रकरण न्यायप्रविष्ट आहे। आपलं नक्की कशा पद्धतीचं सर्टिफिकेट आपल्याकडे आहे आणि ते टिकेल का कोर्टामध्ये जर आपल्याला उमेदवारी मिळाली? हो, माझ्याकडं बेडा जंगम हे सर्टिफिकेट आहे। आम्ही लिंगायत समाजाचा सगळा धार्मिक विधी करतो। माझ्याकडे डोर सर्टिफिकेट शासनाने मला दिलेलं आहे, त्याप्रमाणे आपण हे कोर्टामध्ये काय मी ओरिजिनलच आहे, कोर्टामध्ये जायचा प्रश्नच येत नाही आहे। आणि बाकीचं मी सगळं डेव्हलपमेंटकडे लक्ष दिलेलं आहे। सोलापूरचा विकाससाठी लोकांना काय पाहिजे, सक्षम उमेदवार पाहिजे आणि सुसंस्कृत पाहिजे, ओरिजिनल पाहिजे, ते मी आहे। मी करू शकतो सगळे कामं। सगळे नेत्यांकडे माझं माहिती आहे आणि सगळे नेते मला ओळखतात, मी त्यांना ओळखतो। सगळं आपले आता फायनल तिकीट करणार आमचे पुढचे 5 वर्षासाठी मुख्यमंत्री होणार आहेत देवेंद्र फडणवीस, त्याने माझं तिकीट फायनल करून मला देतील। कॅमेरामन विनोद बातकरसह सागर सुरवसे, TV9 मराठी, सोलापूर।